अशा प्रकारचं एक्झाम्पल नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जातं, हे लक्षात घ्या. काय दिलंय या एक्झाम्पल मध्ये? एक वर्तुळ आहे, त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर आणि त्या वर्तुळामध्ये एक समान बाजू असलेला षटकोन दिलेला आहे, त्याच्यामध्ये अंतर्लिखित असणारा त्याची बाजू आहे 10 सेंटीमीटर. तर आपला प्रश्न विचारलाय रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती, दोघांच्या मधला जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ किती. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलंय निळ्या स्पेसने. याचं क्षेत्रफळ काढायचे काम एकदम इझी आहे. काय करावं लागेल? वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून षटकोनाचं क्षेत्रफळ वजा करा, काम होऊन जाईल. म्हणजेच काय करायचंय आपल्याला? पहा, वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा षटकोनाचे क्षेत्रफळ, उत्तर मिळून जाईल पाय आर वर्ग. आर त्रिज्या वर्तुळाची 10 आहे, 10चा वर्ग 100, 100 पाय क्षेत्रफळ आलं, वजा षटकोनाचं क्षेत्रफळ 3 वर्गमुळात 3 छेद 2 गुणिले बाजू वर्ग. षटकोनाची बाजू पण 10 आहे, 10चा वर्ग 100. आता 100 भागिले 2 आले 50, 50 गुणिले 3 150, वजा 150 वर्गमुळात 3. हे आलं षटकोनाचं आणि हे आलं वर्तुळाचं. सेंटीमीटर वर्ग. पर्याय क्रमांक 2